आपण घेऊन जायचं आहे। खूपच चांगली मात्र खेळी साकारली गेली आणि आपल्या संघाला मात्र घणाघाती विजय प्राप्त करून दिला गेला असं मिस्टर संकेत आपण पाहू शकाल। चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल। एका बाजूला बिरवाडी संघ नाणेफेकीचे गो जिंकून फलंदाजी स्वीकारले गेले आणि प्रतिस्पर्धी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आवाहन केले गेले। एका बाजूला पाहायला मिळतो ऑन स्ट्राइक वर मिस्टर रोहित आणि नॉन स्ट्राइक अंडर पाहायला मिळतोय तो मिस्टर चिराग। रोहित आणि चिराग ही जोडी मैदानावरती आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रशांत। मागच्या मॅचचे हिरो दोन्ही आहेत, म्हणजे चिराग पण आहे, चिराग आहे, रोहित आहे, हे दोन्ही मॅच विनर आहेत। तिन्ही खेळाडू मॅच विनर आहेत, आमने सामने आहेत। आमने सामने चेंडू पडला, थोडासा आत आला, खेळायचा होता ऑफ साईडला, पण तितकी जागा नव्हती, क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जाईल तितका रूम नव्हता ज्याला कट करतील किंवा बॅकफूट पंच केलं जाईल। पहिलाच निर्धाव चेंडू आला आहे, हा महत्त्वाचा मॅच आहे। इथून त्यांनाही जायचं, टॉप 2 मध्ये जायचं आहे, कदाचित तिथून एक कहाणी येईल की तिथे फायनलपर्यंतही प्रवेश करायचा आहे। खरोखर कारण टॉप 2 मध्ये येण्याची झालेली धडपड एक काबाड कष्ट आहे, पण म्हणतात नो पेन नो गेन, कष्टाविना फळ नाही, हे मात्र पाहायला मिळेल। अगदी चेंडूला मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, कार्पेटला रोल करून चेंडू मात्र निघून जाईल। यावेळी दुसऱ्या धावेला हाक मात्र दिली जाईल का, थोडंसं हुलकावणी मात्र देताना पाहायला मिळेल आणि अगदी 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाचा पुनश्च ग्राफ मात्र उंचावेल आणि संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 2 धावा। प्रशांत एक चांगली गुड पर्सनॅलिटी पाहायला भेटते, अगदी पंचांच्या डावीकडून खूपच चांगली अशी गोलंदाजी मात्र म्हणावी लागेल। ज्यांच्याकडे अनेक एक्सपिरियन्स आहे, ज्याच्याकडे अनेक परिपक्व आहे आणि अगदी डाव्या हाताने मात्र गोलंदाजी पाहायला मिळते, एक मॅजिक मात्र पाहायला मिळेल का यासाठी लक्ष वेधून राहिले गेले। चेंडू मात्र नक्की पुन्हा स्वार करून भेदक मारा, तिखट मारा पाहायला मिळतो आणि चेंडू मात्र निघून जाईल तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। नाही माहिती आहे, कारण प्रशांतला माहिती आहे हा सामना जिंकायचा, आपल्याला सेमीफायनल आता प्रवास तो करायचा आहे, त्याच्यामुळे आपला बेस्ट द्यायचा आहे, बेस्ट द्यायचा आहे। तीच गाडी चिराग आणि रोहितसाठी देखील आहे। दिवसभरामध्ये मेहनत केली तुम्ही केलेलं आहे, एक तुम्हाला अजूनही चांगला मॅच खेळायचा आहे, त्याबरोबर प्राईजच्या दिशेने जायचं आहे तुम्हाला। पायावरचा चेंडू होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता, बॉटम हँडचा वापर झाला, अलोंग द ग्राउंड चेंडू जोपर्यंत फील्ड करते लॉंग ऑफच्या रिझल्टमध्ये थ्रो येईल। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात। या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल तो 4 वरती। आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, धावा आहेत धावफलकावरती 4। खूपच चांगलं यावेळी आपण पाहू शकाल। बिरवाडी संघ नक्कीच मोठे प्रहार मात्र करत नाहीये, फक्त सिंगल डबल साह्याने एकेरी आणि दुहेरीवरती समाधान मात्र मानावं लागतं। यावेळी पुन्हा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला होता, झेल टिपण्याचा प्रयत्न अगदी मात्र नक्कीच चेंडू मात्र अंगावरती आदळून घेतोय आणि 2 धावेचा विचार मानस मात्र केला गेला। प्रशांत थोडंसं चुकी मात्र करेल का आणि फक्त 2च धावेवर समाधान, डायरेक्ट हिट मात्र केली जाते आणि 2 धावेने पुढे ग्राफ सरसावेल आणि संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 6 धावा। 6 धावा धावफलकावरती आहेत आणि जसं आपण सूर्य गेलाय त्याच्यामुळे थोडंसं जो अंधार कमी उजेड बघतोय यालाही कारण आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये कसं खेळायचं हे भीमनगरलाही माहिती आहे, भीमनगर एला माहिती आहे। अकोटामध्ये चेंडू होता, झेल सुटलाय, बॅटच्या कडेला लागला होता, बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षक होते। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 6 धावा धावफलकावरती आहेत। एक ओव्हर बाकी आहे, एक हलकीशी 2, जास्त वेळ जाणार नाही, 6। चला लवकर, धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ 6 धावा, थोडंसं कालच्या बाजूला चेंडू लागला, मिड विकेटवर डीप विकेट वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचले जोपर्यंत फील्ड करतील सूरज। 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचल्यात 8। थोडं संध्याकाळचं सत्र आहे, एक ढलती हुई शाम कम होती रोशनी, आज की शाम किसके नाम। आजचा दिवस कोणाच्या नावावरती असणार आहे, भीमनगरच्या नावावरती असणार आहे की बीरवाडीच्या नावावरती असणार आहे की दुसऱ्या बाजूला रानगावचा संघ आज चांगली कामगिरी तोही तिथे मैदानावरती दाखल झाला आहे। धावा झाल्या धावफलकावरती 8।
8 धावा संपन्न मात्र केल्या गेल्यात. इट इज थोडंसं आपण पाहायला मिळतो माघार पण घ्यावी लागली. म्हणतात ना की ज्याप्रमाणे आता नक्कीच थोडंसं परिश्रम मात्र घ्यावे लागतील, कारण टॉप 2 मध्ये येणं फार अत्यंत गरजेची गोष्ट मात्र ठरते. गोलंदाज मार्कर मात्र सजवईल. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात जरूर आपण पाहू शकाल चेंडू मात्र निघून जातोय आणि यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. फेकी मात्र करेपर्यंत ॲक्युरेट फेकी मात्र केली जाते आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 10 धावा. 10 धावा धावफलकावरती. आणि जसं तुम्ही उल्लेख केला टॉप 10 मध्ये जायचं आहे. आता म्हणजे टॉप 2 मध्ये जायचं आहे. मोबाईल घ्यायचा तर टॉप 10 मध्ये घ्यायचा आणि क्रिकेट खेळायचं तर त्या टॉप 2 मध्ये जायचं आहे. 1 किंवा 2 क्रमांकावरती आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्याच उद्देशाने सध्या खेळ दोन्ही संघाचा चाललाय. वेगवान 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 चेंडू हाताळला गेलेला आहे. चेंडू पडला, थोडंसं उसळी मिळाली, फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मिस केलंय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधला. धावा आहेत धावफलकावरती 10. कभी खुशी तो कभी गम, कधी श्रीमंत तर कधी गरिबी, असं मात्र खेळ पाहायला भेटतोय. जीता वो सिकंदर ओ हारा वो घर के अंदर, असं समीकरण आपण सातत्याने सांगत असतो. सुपर बॅटिंग या वेस्ट्रिक आपण पाहू शकाल. लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलं गेलंय. पळ मात्र काढला जाईल. पुन्हा 2 धावेची हाक मात्र दिली गेली. भाग मिल्का भाग पाहायला मिळतोय आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती 1वर 2 म्हणजे तब्बल 12. म्हणजे आपल्या बाजारभावामध्ये सांगितलं तर 1 डझन धावा आहेत. 1 डझन धावा आता धावफलकावरती आहेत. काही चेंडूचा खेळ आता शिल्लक राहिला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंग करणारी टीम विचार करते अजून 7-8 धावा पाहिजे, 20 पर्यंत पोहोचायचं आहे. फिल्डिंग करणारी संघ सांगते 2, पुढच्या 2 चेंडूवरती 2 किंवा 1. बॅटच्या कडे लागला चेंडू, चला पाठीमागे. 7-8 धावा पाहिजे होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो चौकार 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 संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेला हा चौकार. 4 धावा. थँक्यू. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं, आपली जास्त वेळ दडवायचा नाही. आपण पाहिलं गेलं तर एकंदरीत सूर्य मात्र अस्ताला जातोय. वेळ मात्र नक्कीच प्रत्येकाला वेळ मात्र दाखवून देते, कारण वेळ मात्र निर्माण करता येते पण आलेल्या वेळेमध्ये सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. सुप्पा पाहायला मात्र मिळेल का? यस, पुन्हा थोडंसं लेंथ ऑफ लाईन लई थोडंसं मात्र चुकीच्या दिशेला भरकटताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आपण एकंदरीत पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 16 धावा. 16 रन ऑन बोर्ड. आता चेंडू थोडा मिस केला. यशेक्षण फील्ड करेल, थ्रो करतील तो मात्र रनआउट. रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 16-16. टीम बिरवाडी आपण लगेच मैदानावरती उतरा. बिरवाडी संघ आयोजकांना महत्वाची आपल्याला सूचना आहे, विनंती देखील आहे की आपण लगेच मैदानावरती उतरायचं आहे. बिरवाडी संघ 12-17. 17 है तो खतरा भी है, लेकिन खतरा किसके लिए है? खतरा कोणासाठी आहे तेही पाहणार आहोत. मैदानावरती बिरवाडी संघ नक्कीच आपल्या विनंतीला मान देऊन मैदानावरती उतरलाय. थँक्यू, धन्यवाद बिरवाडी टीम. आणि जास्त वेळ जाणार नाही आहे. सलामीची जोडी लगे मैदानावरती दाखल व्हा. टीम भीमनगर ए संघ भीमनगर विकास मंडळाच्या वतीनं आज ज्या स्पर्धेचं नियोजन केलं उद्या या, कारण उद्याही जवळपास जर पाहिलं तर असेच चांगले संघ उद्याही खेळणार आहेत. मजा येणार आहे उद्याही. एक हलकीशी धून ऐकूया, डीजेला संधी देऊया आणि येऊया. 12-17. 17 आहे तो खतरा आहे, पण खतरा कोणासाठी आहे ते पाहण्यासाठी येऊया. धन्यवाद. चला येणारे 12 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष मात्र दिलं गेलंय. थोडंसं प्रेशर आपण देताना पाहायला मिळेल. जेवढं आपण त्याला चर्चा कराल तेवढं प्रेशर क्रिएट होईल आणि जेवढं तुम्ही फ्री माइंड ठेवाल तेवढं तर सहजरित्या मात्र खेळेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. नाही, म्हणून मी म्हटलं होतं ना की अपयश 2 प्रकारे येतं. कधी
म्हणजे क्रिकेटचा खेळ असो की आयुष्य असो, एक तर कुणाचं नाही ऐकल्याने येते आणि एक सर्वांचं ऐकल्याने देखील येतं. त्याच्यामुळे हा मॅच तसा आहे की म्हणून म्हटलं ना की सुनो सबकी लेकिन करो अपने मन की. आता मन की बात नाही आहे पण ती करायची आहे. 12-17चा मॅच आहे. खतरा आहे, डोक्यावरती आहे. या स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका आहे पण खतरो के खिलाडी तुम्हाला बनायचं आहे. 12-17 म्हणतात ना एका जणाचे आणि करा मनाचे. यावेळी पाहायला भेटतोय मिस्टर सूरज आणि मिस्टर गौरव ही दोन्ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी येणारे 12 चेंडू आणि 17 धावा. नावामध्ये आहे 17 पण खतरा मात्र नक्की कुठल्या संघाला असेल, कुठल्या फलंदाजाला असेल, कुठल्या गोलंदाजाला असेल यासाठी लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. नाही सगळ्यात जास्त खतरो के खिलाडी म्हणून सांगतो ना, म्हणजे मी त्या दिवशी उल्लेख केला होता बघा, इंडियामध्ये असतात. कारण सिगारेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं सेहत के लिए हानिकारक आहे, तरी पण घेतात. थोडं स्पीडअप करायचं आहे. स्पीड 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 कारण आपण पेट्रोल पंपावरती गेलं तरी स्पीडवाला पेट्रोल भरतो का, वेग येण्यासाठी. आता तो स्पीड घ्यायचा आहे, स्पीड घ्यायचा आहे. 12-17चा मॅच. गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय. बॉलर रोहित हिट करण्यासाठी तयार आहे. तर बॅट्समन एका बाजूला सूरज, दुसऱ्या बाजूला गौरव म्हटलं की प्राईड आहे. भीमनगरचा प्राईड, भीमनगरचा गौरव. प्राईड आहे, प्राईड ऑफ भीमनगर. गौरव ऑन स्ट्राईक. दरम्यान सामन्याला सुरुवात आपण पाहतोय. यावेळी सुरेख चेंडूला मात्र मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेला. चेंडू कितपर्यंत निघून जाईल यावेळी नक्की दुसऱ्या त्यावेळेला हाक मात्र दिली जाईल का, भाग मिळेल का, भाग मात्र पाहायला मिळतो आणि यावेळी येस इट इज अ गॉन आणि मोठा झटका मात्र गडी मात्र गारद करून सोडला गेलाय आणि यावेळी तंबूच्या आस्थाला परतावा लागेल. थोडंसं नक्की सूरज मात्र चुकी करेल, जिकडे मात्र नक्की धावा मात्र एक होत्या. थोडंसं तंबूच्या आस्थाला परतावा लागेल. मॅच आहे, क्रिकेट आहे, कारण क्रिकेट हे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी असतं. हार जीत आयुष्यामध्ये येतच असतं, पण क्रिकेट हे सन्मानाने खेळणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला गेला तर नक्कीच हार जीत होतीच राहणार आहेत आणि क्रिकेट खेळणं तेही गरजेचं आहे. क्रिकेट खेळणं आणि तेही तितकंच आवश्यक आहे. पहिल्या चेंडूवरती धावाच्या सर्वात गडी बाद झालाय, पण हे सगळं होणार अप्स अँड डाऊन येणार. अप्स अँड डाऊन होतात खालीवर ज्या वेळेला होणार. थँक्यू डीजे थांबा. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आणि एक विकेट आलाय. 17 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. दीपक ऑन स्ट्राईक. स्विंग अँड मिस. पुढचा पाय थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेला. थोडासा बॅटचा फ्लो आहे ना, तोही मिड विकेटच्या आणि स्क्वेअरच्या दिशेने गेला होता. डॉट बॉलची सांगता. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. बिरवाडी संघ आपण जास्त वेळ मात्र घ्यायचा नाही, प्लीज विनंती असेल. दिसणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आपण पाहू शकाल की खूपच सुंदर रोमांचक मॅच पाहायला मिळते. अगदी 17 धावांचा पाठलाग करेपर्यंत एकच धावा मात्र संपन्न केला गेला. यावेळी मारण्याच्या प्रयत्नात थोडंसं सोयी चारी बाजूला थोडंसं वगैरे स्तब्ध असं वातावरण आहे, शांत असं वातावरण आहे. शांत वातावरणामध्ये चालू असलेला गरम असा मॅच. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, चेंडू जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तो पण फील करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावेनं समीकरण पुढे जाणार आहे. धावा झाल्या धाबलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 3 वरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहेत धाबलकावरती 3. अंडर प्रेशर मॅच पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मोदका कुवा जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे अंडर प्रेशर मॅच. अगदी हृदयाची स्पंदने दर मिनिटाला 72 ठोके पडतात, परंतु आता दर मिनिटाला सरासरी पाहिली गेली तर 80 आणि 82च्या सरासरीने पाहायला मिळते. थोडंसं बड प्रेशर जर पाहिला गेला तर थोडंसं उच्चांक मात्र गाठला गेलाय. यावेळी सुरेख मात्र मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर पाहायला मिळतोय ऑन साइडला. यावेळी सुरेख मात्र तितक्या ताकदीचा प्रयत्न मात्र केला गेला आणि 2 धावेचा प्रयत्न पाहायला मात्र मिळेल का, आणि 2 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि 2 धावेने जर संघाची धावसंख्या 2 पोहोचते ती तब्बल 5 धावा. 5 धावा धाबलकावरती 17 धावांचा पाठलाग करायचा. 8 चेंडूचा खेळ आहे. 8-12 8-12चं समीकरण आहे. चला थोडं स्पीडअप करायचं आपली जास्त वेळ मात्र घ्यायचा नाही. मिस्टर रोहित विनंती असेल, निवेदन असेल, थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण आपण पाहिलं गेलं तर दोन्ही मॅच मध्ये रोमांच पाहायला मिळते. अगदी थोडंसं अंडर प्रेशर मॅच, थोडंसं बर्डन प्रेशर क्रिएट मात्र केला गेलाय.
यावेळी मारण्याचा प्रयत्न तितक्याच ताकदीने स्वार केला गेलाय, तह केला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल, भेदक मारा, तिखट मारा केला जाईल आणि चेंडू मात्र गुगली करत मात्र निघून जाईल राईज करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर सुंदर गोलंदाजी. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला तर एक्सप्रेसला लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, लाईनला मिस केलं. पहिल्या काही गोष्टी आपण पाहिल्या होत्या ज्या रानगाव संघाच्या खेळाडूने खेळल्या होत्या, त्या काही गोष्टी मिस केल्या या सामन्यामध्ये. याच्या अगोदर एक चांगला अटेम्प्ट लॉंग ऑनला पाहिला होता, झेल नाही झाला होता पण अटेम्प्ट सुंदर होता. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज होईल सायकलला. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करायचा होता, चेंडू जातो जबरदस्त. क्षेत्ररक्षक येईल डिपोन, क्षेत्ररक्षकाला एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे दाबलकरती 7 धावा आहेत, 10 करायचे आहेत. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडूमध्ये करायचे आहेत त्या 10 दोन्हीसाठी. हा 50-50 वाला मुकाबला आहे, दोन्ही बाजूला समान संधी आहेत. थोडंसं टेन्शन वाढलंय, एक टेन्शन फ्री नाही तर एक थोडंसं मनोरंजनवालं गाणं ऐकूया, एक डीजे वरती ऐकूया धून आणि येऊया 6-10. धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता निकटवर्ती मध्ये थोडंसं प्रेशर मात्र क्रिएट केलं गेलंय. एका बाजूला पाहिलं तर महिला वर्ग सुद्धा आपल्या स्वतःच्या गावासाठी गावाची मॅच बघण्यासाठी मात्र तत्पर आहे, सज्ज आहेत. त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती आहे, भय आहे, पण नक्की कोणाच्या साईडला मात्र सामना झुकेल. येणारे 6 चेंडू आणि 10 धावा. मनामध्ये चर्चा आहे, म्हणतात ना कम खर्चा ज्यादा चर्चा. एकच फाईट, वातावरण टाईट मात्र केलं जाईल. नाही पण जसं तुम्ही म्हटलं की भय आहे का, 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता बघा, थोडं स्पीडअप करायचं राहुल भाऊ, थोडंसं आपण ताबा घ्यायचा आहे प्लीज, विनंती आहे. जास्त वेळ दडवायचं नाही. आपण उशीर केला तर आपल्याच संघाला मात्र थोडंसं नक्की पराभूत व्हावं लागेल, म्हणून थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे, घाई करायची आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. म्हणून जसं तुम्ही उल्लेख केला ना की थोडंसं भीती वातावरण आहे, पण भीती कितपर्यंत बाळगायची. बघा जसं म्हणतात ना हरणाचा वेग. आणि राहुल बाहेर यायचं आहे, पेनल्टी लावण्यात येईल तुम्हाला. राहुल नाही, नियमानुसार अंधार पडतोय, बाहेर यायचं आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आणि जसं म्हणणे हरणाचा आणि चित्याचा वेग सारखा असतो, पण काय असं हरणाच्या मनामध्ये भीती असते, मरणाची भीती असते, म्हणून तो पराभूत होतो. इथे काय माहिती का, तुमची जिंकण्याची इच्छा पराभूत होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ पाहिजे. जिंकायचं आहे, तुमची जिंकण्याची इच्छा प्रबळ पाहिजे, जिंकायचं आहे तुम्हाला, या उद्देशाने खेळायचं आहे. जास्त जर भीतीचा तुम्ही वारंवार विचार केला तर पुढे जाता येणार नाहीये. हर्ष गोलंदाजी मार्कवरती, हर्ष आहे. स्ट्रायकर एंडला पाहिजे गौरव आहे, नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज रेडी आहे. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिला चेंडू हात आलाय. हर्षचा उल्लेख आनंद आहे, हर्षचा उल्लेख पूर्णपणे एन्जॉय आहे आणि तो एन्जॉय करताना 5 चेंडू आणि धावा करायचे 10. काय रोमांचक मॅच मात्र पाहायला मिळते. नावामध्ये हर्ष आहे, आनंद आहे, वैभव आहे, खुशी आहे, दम आहे. काय पाहायला मिळेल, ज्याप्रमाणे पाहायला मिळते खूपच सुरेख अशी गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत चेंडूचा अभ्यास केला गेला तर तब्बल 1 चेंडू मात्र फेकून दिला गेलाय. काय मॅच मध्ये रोमांच मात्र आली गेली आहे. यावेळी थोडंसं येस आउट ऑफ द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न. स्वैरी चेंडू मात्र पाहायला मिळाला. टॉट नव्हे तर एक स्वैरी चेंडू. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 8 धावा. पंच बॉल घ्यायचा आहे, पंच विनंती आहे. पंच चेंडू घ्यायचा आहे. पाच चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा गजर येऊ द्या. टाळ्या आल्या तर मॅच येईल, बघूया कोण जिंकणार, बीरवाडी की दुसऱ्या बाजूला भीमनगर. जिंकणार कोण, चर्चा चाललाय. जिंकून जिंकणार कोण. 5 मध्ये करायच्यात 9. जिंकून जिंकणार कोण यासाठी नक्कीच लक्ष मात्र वेधून राहिला गेलंय. नक्कीच थोडंसं करारा मुकाबला. वळी मारण्याच्या प्रयत्नात पंचाकडे अपील, पण अपीलला वकील आणि वकीलला कुठलाही पुरावा मात्र पाहायला मात्र मिळत नाही. सुपर बॉलिंग यावेळी हाताळली गेली. अगदी चेंडू मात्र वेग घेतोय, अंगावरती आदळून घेतोय आणि डॉट चेंडू पाहायला मात्र मिळाला. निर्धाव चेंडू 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. लेगबाईचा इशारा पंचाकडे होत असताना 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे.
चला मॅच आपण पाहू शकाल. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, घाई करायची, जास्त वेळ दडवायचा नाही. आपण जेवढा वेळ मात्र घ्याल तेवढा अंधार पडेल, आपली दृष्टी मात्र कमकुवत होईल. त्यासाठी आपण खेळणं फार अत्यंत गरजेचं आहे. मॅच घ्या, मॅच घ्या, मॅच जिंकायची आहे. मॅच मात्र कोणाच्या वाटेत जाईल, तू का मी का तू, काय रोमांच. तुम्ही जसा उल्लेख केला दृष्टीचा, आता इथे दृष्टी नाही दृष्टिकोन महत्वाचा आहे. पॉइंट ऑफ व्यू आपका देखने का नजरिया, नजर नहीं है नजरिया, नजरिया महत्वाचा आहे. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू समोर जातोय, चेंडू तोपर्यंत येतील बी लॉंग चेस. एक धाव आहे चेंडूवरती पूर्ण. 3 3 3 आणि 3 मध्ये करायच्या त्या 7 करायच्या ना 7 3 7 3 7 1 7 प्रयत्न करायचे. हर्ष करतोय, गौरवलाही करायचं आहे. गौरव नावामध्ये प्राईड आहे. हर्ष बोलला तर नक्कीच हॅपी आहे. प्राईड आणि हॅपी एक आमने सामने मात्र पाहायला मिळेल. हर्ष म्हणजे आनंद, नक्की आनंद मात्र कोणाच्या मनामध्ये मात्र दरवळेल. प्राईड बोला म्हणजे प्राईड मात्र कोणाचा असेल, गौरव मात्र कुठल्या संघाचा असेल. एका बाजूला गौरव होईल, यावेळी थोडस बॅटीची मात्र कडा मात्र घेतली जाईल. थोडस नक्कीच हताश, हतबल, निराश, नैराश्य, निरुत्साह, उदासीनता पाहायला मिळते का. मिस केलाय, जो पुलटॉस बॉल मिस केलाय त्याच्यावरती नक्कीच बऱ्याचशा गोष्टी आहे. पण अजून आहे मॅच ऑन आहे. हर्षला काय करायचं, हर्षला माहिती आहे 2-7चा मॅच आहे. तुम्हाला 2 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. तर एक फटका, एक स्ट्रोक मॅचला घेऊन जाण्यासाठी आवश्यक आहे. गौरवान स्ट्राईक मिस केला चेंडू पाठीमागे निघून चाललाय. जोपर्यंत फील करतील 1 धाव चेंडूवरती पूर्ण. आता शेवटचा बॉल आलाय, शेवटचा बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती पाहिजे आता सिक्सर. 1 चेंडू आणि 6 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सामना मात्र कोणाच्या दिशेला मात्र झुकेल यासाठी मात्र लक्ष वेधून राहिलं गेलंय. तू का मी का तू, कोण ठरतोय विलन आणि कोण ठरतोय हिरो, कोण ठरतोय चॅम्पियन आणि कोण ठरतो रनर, ही संपूर्ण लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. नक्कीच कोण नायक बनणार, महिला वर्ग देखील आहेत. आणि बघा ज्यावेळेला सुरुवात होते सकाळी बरोबर किचनमध्ये, आणि किचनमध्ये पहिला तर वाटण बनवतात, त्यासाठी लागतो मिक्सर. आणि आता शेवटच्या चेंडूवरती पाहिजे सिक्सर. 1 चेंडू आणि 6 धावा. 1-6चा मॅच आहे. 1-4 पाहिलाय. 1-4ला षटकार ठोकताना आजच्या दिवसामध्ये झालाय. आता ते पुन्हा होईल का. तीच आत्मविश्वास, ती नाळ मात्र घेऊन जावी लागेल. हर्षला एक चांगला चेंडू, एक चांगला फटका बॅट्समनला खेळायचा आहे. दीपक आशेचा किरण आहे, आशेचा दिवा आहे. दडपण दिला गेलाय, प्रेशर यावेळी मारण्याचा प्रयत्न. येस, 1 ऑफ द मॅच. बिरवाडी टीम आपण पाहताय टॉप 2 मध्ये पाहायला मात्र मिळते. आणि नंतर उद्या सामना मात्र खेळला जाईल तो नक्कीच या ग्रुप फायनलचा. तर पुढे जाऊ नका आणि इथे थांबूया आणि तुमची रजा घेतोय. थँक्यू सो मच. पुन्हा थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, धन्यवाद डीजे. 1 मिनिट. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला गेला तो मिस्टर रोहित. एक चांगली गोलंदाजी मात्र केली गेली. रोहित, येस प्लीज वेलकम अपॉन अँड टेक युअर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. तर थांबू इथेच आणि वेळ थांबण्याची. पुनश्च जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि ऐकूया छोटीशी धून.